आजचा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आणि ज्ञानवर्धक आहे. कारण आज आपण माहिती करून घेणार आहोत की ज्या घरामध्ये मांजर पिल्ले घालते त्या घरात काय होते. आणि मित्रांनो, ही गोष्ट आपण जाणून घेणे खूप गरजेचे आहे, कारण आजकाल मांजर तर प्रत्येकाच्या घरात दिसत असते. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मांजर या जगातील सर्वात लोकप्रिय असा पालतू प्राणी आहे आणि जिथे कुठे मनुष्य आहे तिथे मांजर हे असतेच. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजणार आहे की ज्या घरामध्ये मांजर आहे त्या घरामध्ये काय होते. जर तुम्ही सुद्धा तुमच्या घरामध्ये मांजर पाळत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहिला पाहिजे. पूर्वीपासून जवळजवळ प्रत्येकाच्या घरामध्ये मांजर आणि कुत्रे पाळले जातात. परंतु प्रिय दर्शकांनो, कुत्रे आणि मांजर पाळणे ही चांगली गोष्ट आहे का, हे आपण या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. मित्रांनो, मांजरीबद्दल तुम्ही खूप साऱ्या गोष्टी ऐकल्या असतील. मांजर हे वेगवेगळ्या प्रकारचे संकेत देत असते हे सुद्धा तुम्हाला माहीत असेल. त्याचबरोबर मांजरीबद्दल वेगवेगळ्या गोष्टीसुद्धा तुम्ही ऐकल्या असाल. परंतु मित्रांनो, आज ते जे सत्य आहे ते तुम्हाला मी सांगणार आहे. हे सत्य प्रत्येकाने ऐकलं अत्यंत गरजेचं आहे. शास्त्रानुसार या जगामध्ये असं एक सुद्धा घर नाही ज्या घरामध्ये मांजर येत नाही. मांजर प्रत्येक घरात जाते. ज्या घरात माणूस राहत असतो तिथे मांजर हे जातच असते. परंतु मित्रांनो, तुम्हाला ही गोष्ट माहीत आहे का की जर तुमच्या घरात मांजर येत असेल आणि सारखी ती येत राहत असेल तर या गोष्टीचे काय संकेत असते. आणि जर तुमच्या घराच्या आजूबाजूला मांजर रडत असेल तर या गोष्टीचा काय संकेत असतो. आणि जर मांजर तुमच्या घरामध्ये तिच्या पिल्लांना जन्म देत असेल तर या गोष्टीचा काय संकेत असतो. आणि मित्रांनो, जर तुम्ही कोणत्याही शुभकार्यासाठी जात असाल आणि जर तुम्हाला मांजर आडवी जात असेल तर याचा काय संकेत असतो. मित्रांनो, मांजर एक मांसाहारी स्तनधारी प्राणी आहे. हिची ऐकण्याची आणि वास घेण्याची शक्ती प्रखर आहे. मांजर कमी उजेडामध्ये म्हणजेच रात्रीसुद्धा पाहू शकते. जवळजवळ 9500 वर्षापासून मांजर मनुष्यासोबत आहे. तिचं जीवनकाळ जवळजवळ 15 वर्षाचं असतं. भगवान श्रीहरी विष्णू म्हणतात, ज्या घरामध्ये मांजर तिच्या पिल्लांना जन्म देते अशा घरामध्ये माता लक्ष्मीचे आगमन होते. परंतु हे किती सत्य आहे हे तर तुम्हाला व्हिडिओ पूर्ण पाहिल्यावरच समजणार आहे. मित्रांनो, व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी माझी तुम्हाला एक नम्र विनंती आहे की तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये जय श्री कृष्ण नक्की लिहा. मित्रांनो, प्राचीन काळातील गोष्ट आहे. एक नगरमध्ये एक विवाहित स्त्री होती. त्या स्त्रीला एक पुत्र असतो, परंतु तिचा तो पुत्र अपंग असतो. तो सतत अंथरुणावरच पडलेला असतो. त्याला उठता येत नाही किंवा चालतासुद्धा येत नाही. त्या स्त्रीला तिच्या पुत्राची ही दयनीय अवस्था पाहून खूपच दुःख होत असतं. सतत तिला हीच चिंता असायची की तिच्या पुत्राचं काय होणार आहे. मित्रांनो, जेव्हा त्या मुलाला 1 वर्ष पूर्ण होते तेव्हा त्या स्त्रीला आणखी एक पुत्र होतो, परंतु तिचा तो दुसरा पुत्रसुद्धा पूर्णपणे अपंग असतो. तो सुद्धा त्या स्त्रीचा पहिले पुत्राप्रमाणे अपंग असतो. त्या अंथरुणावर उठता येत नाही किंवा चालतासुद्धा येत नाही. आता त्या स्त्रीला आणखीन चिंता सतावू लागलेली. ती विचार करू लागली की मला 2 पुत्र झाले आहे, परंतु दोघेही अपंगच आहे. माझ्या 2 पुत्रांचे भविष्य काय असेल. आणखीन 1-1.5 वर्ष जातो आणि त्या स्त्रीला आणखी एक पुत्र होते. जेव्हा त्या स्त्रीला आणखी एक पुत्र होतो तेव्हा त्या स्त्रीला तिसरा पुत्र होतो. तेव्हा त्या पुत्राची सुद्धा तीच अवस्था असते जशी तिच्या 2 पुत्राची अवस्था होती. तो तिसरा पुत्रसुद्धा अपंग असतो. तो सुद्धा चालू फिरू शकत नाही. तो सुद्धा सतत अंथरुणावरच झोपून राहतो. मित्रांनो, आता त्या स्त्रीला आणखीन जास्त चिंता सतावू लागली. ती विचार करू लागली की मला 3 पुत्र झाले आहे, परंतु तिघेही अपंगच आहे. त्यांचे भविष्य कसे असेल. माझ्यानंतर यांचे पालनपोषण कोण करेल. मी अजून किती दिवस जिवंत राहू शकते. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत मी यांचं पालनपोषण करू शकते, परंतु माझ्यानंतर त्यांचं पालनपोषण, त्यांची काळजी कोण घेणार आहे. मी मेल्यानंतर त्यांचं काय होईल. हीच चिंता त्या स्त्रीला सतावत होती.
मित्रांनो, आता आणखीन 1-2 वर्ष जातात आणि त्या स्त्रीला आणखीन एक पुत्र होतो. मित्रांनो, चौथा पुत्रसुद्धा अपंगच असतो. तो चौथा पुत्रसुद्धा त्या 3 पुत्राप्रमाणे सतत अंथरुणावर पडून राहिलेला असतो. तो सुद्धा अंथरुणावरून उठू शकत नाही किंवा चालूसुद्धा शकत नाही. मित्रांनो, आता त्या स्त्रीला आणखीनच जास्त चिंता सतावू लागली. ती विचार करू लागली की माझ्या गर्भातून नेहमी अपंग पुत्राचा का जन्म होतो? माझ्या गर्भामध्ये नक्कीच काहीतरी दोष आहे. माझा गर्भच खराब आहे. हाच विचार करून ती स्त्री आणखीन दुःखी होते आणि आणखीन 1 ते 2 वर्षांनंतर तिला 5वा पुत्र होतो. मित्रांनो, तो 5वा पुत्र सुद्धा त्या 4 पुत्रासारखाच अपंग असतो. तो 5वा पुत्र सुद्धा सतत अंथरुणावर पडून राहतो. मित्रांनो, आता ती स्त्री तिच्या सर्व आशा सोडून देते. आधी त्या स्त्रीला अशी आशा होती की 1 पुत्र अपंग आहे तर दुसरा पुत्र चांगला होईल, जन्माला येईल. जेव्हा 2 पुत्र अपंग जन्माला आले तेव्हा तिला असं वाटते की 3रा पुत्र चांगला जन्माला येईल, अशी त्या स्त्रीला अपेक्षा होती. परंतु जेव्हा 3रा, 4था त्याचबरोबर 5वा पुत्र अपंग जन्माला येतात तेव्हा ती स्त्री सर्व आशा सोडून देते आणि विचार करू लागते की माझ्या नशिबात हे अपंग पुत्रच लिहिलेले असतील किंवा माझा गर्भच दोषी असेल. आणि हाच विचार करून ती स्त्री खूपच दुःखी होते आणि ती खूप टेन्शनमध्ये, दुःखामध्ये राहू लागते. त्या स्त्रीला नेहमीच चिंता असायची की तिच्या नंतर तिच्या त्या 5 मुलांचं पालनपोषण कशाप्रकारे होईल. ती स्त्री खूपच दुःखामध्ये असायची. सतत तिला तिच्या 5 पुत्रांची काळजी सतावायची. पुत्राकडून पाहून तिचे अश्रू थांबत नव्हते. ती स्त्री रडत रडत तिच्या 5 पुत्रांचं पालनपोषण करत होती. मित्रांनो, काही वर्ष झाल्यानंतर त्या स्त्रीच्या घरामध्ये एक पांढरी मांजर येते आणि ती मांजर त्या स्त्रीच्या घरामध्ये राहू लागते. मित्रांनो, त्यानंतर काही दिवसांनी ती मांजर स्त्रीच्या घरामध्ये 4 पिलांना जन्म देते. जशी ती मांजर 4 पिलांना जन्म देते तसा स्त्रीचा पहिला पुत्र पूर्णपणे बरा होतो. तो त्यांच्या अंथरुणावरून आता उठू शकतो व चालू शकतो. तो पूर्णपणे नॉर्मल झालेला असतो. त्यानंतर ती स्त्री त्या मांजरीची, तिच्या पिलांची खूप काळजी घेते व त्यानंतर ती मांजर पुन्हा 4 पिलांना जन्म देते. अशा प्रकारे जेव्हा जेव्हा ती मांजर पिलांना जन्म द्यायची तेव्हा तेव्हा त्या स्त्रीचा एक एक पुत्र पूर्णपणे बरा व्हायचा. अशा प्रकारे तिचे 5ही पुत्र बरे झाले. त्याचबरोबर त्या स्त्रीच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता राहिली नाही. शास्त्रामध्ये असं म्हटलं जातं की ज्या घरामध्ये मांजर तिच्या पिलांना जन्म देते त्या घरामध्ये माता लक्ष्मीचे जलद गतीने आगमन होते. त्या घरामध्ये समृद्धी एवढ्या प्रमाणात येते की त्या घरातील लोक आकस्मिक ही धनसंपत्ती पाहून चकित होतात. मित्रांनो, ज्या घरामध्ये मांजर तिच्या पिलांना जन्म देते त्या घरामध्ये सुख समृद्धी मोठ्या प्रमाणात येते. मित्रांनो, निसर्गाद्वारे व्यक्तीला अनेक प्रकारचे संकेत मिळतात. त्याला प्राणी, झाडे, वनस्पती यांच्याद्वारे संकेत मिळतात. हे चिन्ह समजून घेतल्यास एखादी व्यक्ती आपले भविष्य घडवू शकते आणि त्यांचे नशीब देखील बदलू शकते. या चिन्हाद्वारे त्याला कळते की त्यांचे भविष्य कसे असणार आहे. त्याचबरोबर कोणतीही अशुभ घटना घडणार आहे या सर्व गोष्टींबद्दल त्याला आधी संकेत मिळतात. हे संकेत जर एखाद्या व्यक्तीला समजले तर त्याला त्याच्या येणाऱ्या काळाबद्दल आधीच कळू शकते आणि भविष्यात एखादी अशुभ घटना घडणार असेल तर तो टाळू शकतो. ज्या घरामध्ये मांजर रडत असते ते खूप अशुभ असते. शास्त्रामध्ये असं म्हटलं आहे की जेव्हा तुम्ही एखाद्या शुभ कामाची चालला असेल आणि जर तुम्हाला मांजर आडवी जात असेल तर या घटनेला अशुभ समजले जाते. असं म्हटलं जातं की जेव्हा तुम्ही एखाद्या शुभ कार्यासाठी जात असाल आणि जर मांजर तुम्हाला आडवी जात असेल तर तुमचं ते काम अपूर्ण राहतं. असं सुद्धा म्हटलं जातं की तुम्ही त्या कामासाठी जाऊ नये. जर तुमच्या घरात मांजर रडत असेल तर मित्रांनो, या गोष्टीला सुद्धा खूप मोठा अशुभ संकेत समजला जातो. शास्त्रामध्ये असे म्हटले गेले आहे की ज्या घरामध्ये मांजर रडत असते त्या घरामध्ये कुठल्या ना कुठल्या मनुष्याचा अकाली मृत्यू होत असतो. मित्रांनो, जर तुम्हाला
मध्यरात्री मांजर दिसत असेल तर या गोष्टीला सुद्धा खूप मोठा अशुभ समजले जाते. असे म्हटले जाते की ज्या व्यक्तीला मध्यरात्री मांजर दिसते आहे तर अशा व्यक्तींचं भाग्य त्यांच्यावर असते. आणि दुसरी गोष्ट ही सुद्धा आहे की ज्या घरामध्ये मांजर तिच्या पिलांना जन्म देत आहे त्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास होतो. ज्योतिष्यशास्त्रानुसार असं म्हटलं गेलं आहे की ज्या घरामध्ये सारखी मांजर येत जात असेल तर ही गोष्ट सुद्धा खूप शुभ समजले जाते. जर मांजर घरामध्ये मलमूत्राचा त्याग करत असेल तर आपल्याला खूप मोठे संकट येण्याचे हे संकेत आहे. असंही म्हटलं जातं की जर तुमच्या घरातील पालतू मांजर अचानक कुठे जात असेल तर समजून जा येणाऱ्या काळात तुमच्या सोबत एखादी अशुभ घटना घडणार आहे. मांजर ही भगवान श्रीहरी विष्णूंची पत्नी माता लक्ष्मी यांची मोठी बहीण अलक्ष्मी तिचे वाहन आहे. मग मांजरीचा शुभ संकेत कोणता आहे? जर तुम्ही मांजरीला तिच्या पिल्लांसोबत पाहत असाल तर हा शुभ संकेत समजला जातो. याचा अर्थ असा होतो की तुमची एखादी जुन्या मित्रांसोबत किंवा जुन्या नातेवाईकांसोबत भेट होणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला चांगली बातमीसुद्धा मिळण्याची संभावना असते. जर दिवाळीच्या रात्री तुमच्या घरी मांजर येत असेल तर ही गोष्ट शुभ समजली जाते. यामुळे तुम्हाला धनाची प्राप्ती होऊ शकते. मांजर डाव्या बाजूने उजव्या बाजूला जात असेल तर हा शुभ संकेत समजला जातो. तसेच एखाद्याच्या कुंडलीमध्ये राहू अशुभ स्थानावर असेल आणि राहूमुळे त्यांना अडचणीचा सामना करावा लागत असेल तर राहूच्या अशुभ प्रभावापासून वाचण्यासाठी घरामध्ये मांजर पाळणे गरजेचे आहे. मांजर डाव्या बाजूला आडवी जात असेल तर यासाठी समजलं जातं की असं म्हणतात की मांजरीचं 6वी ज्ञानेंद्रिय माणसाच्या 6व्या ज्ञानेंद्रियापेक्षा जास्त सक्रिय आहे, ज्यामुळे मांजराला घडणारे संकेत आधीच समजत असतात. मान्यतेनुसार काळी मांजर आडवी जाते तेव्हा अशुभ समजले जाते. जेव्हा मांजर उजव्या बाजूला डाव्या बाजूला जात असते. अन्य स्थितीमध्ये जर मांजर आडवी जात असेल तर हे अशुभ समजले जात नाही. जेव्हा मांजर आडवी जाते तेव्हा ती नकारात्मक ऊर्जा तिथे सोडून जाते. ती खूप वेगळ्या प्रयत्न सक्रिय असते. खास करून काळ्या मांजरीसाठी ही गोष्ट जास्त लागू पडते. मांजर घरात येऊन रडत असेल तर यामुळे घरातील सदस्यावर मोठे संकट येण्याचे संकेत आहे. मांजरी जर आसपास भांडत असतील तर अशा परिस्थितीत त्या घरामध्ये शीघ्र एखाद्या भांडण होण्याची शक्यता आहे. परंतु जर मांजर तुमच्या घरामध्ये आनंदाने रडत असेल, तुम्ही तिची चांगल्या प्रकारे काळजी घेत असाल तर ही शुभ गोष्ट आहे. मांजर हा खूपच गोंडस असा प्राणी आहे. तिला जवळ घेणं, तिच्यासोबत खेळणं प्रत्येकाला आवडत असतं. जर तुम्ही तिच्यासोबत खेळत असाल, तिच्या जवळ घेत असाल तर ती सुद्धा तुमच्यासोबत आपुलकीने राहते. मांजर तुम्हाला तिच्या आवाजाने वेगवेगळे संकेत देत असते. तिला भूक लागली असेल, तिला काही खायला हवी असेल तेव्हा ती माऊ माऊ करून आवाज देते. अशा प्रकारे आपण जर आपल्या घरात मांजर पाळत असाल तर तिची चांगल्या प्रकारे काळजी घेणं अत्यंत गरजेचे आहे. तर हा महत्त्वपूर्ण माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल. व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा. तसेच हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनःपूर्वक आभार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.